1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, आजपासून चालू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। निराशेच्या अंधकारावर मात करून मनोरंजनाचा उत्सव साजरा करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस। झिंग या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ आज आपल्या जत्रेत सहभागी झाले, त्यांचं देखील स्वागत करूया। झिंग या सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते सौरभ कुंभार, आपल्या अदांनी तुम्हाला मोहून टाकायला सज्ज असणारी अभिनेत्री तेजल शिंदे, या सिनेमाचा नृत्य दिग्दर्शक आणि लावणी किंग आशिष पाटील, गुणी अभिनेता रोहित चव्हाण, या सिनेमाचा म्युझिक डायरेक्टर पद्मनाभ गायकवाड आणि झिंग या सिनेमाचे दिग्दर्शक अमित कोळी। तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। मंडळी, आपल्या मुलाचं लग्न जमवण्याच्या खटपटीत असणारी आई आज पोचली आहे गरब्याला। चला बघूया आज तरी तिच्या प्रयत्नांना यश मिळतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस कलाकारांना। एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या माझ्यासाठी। मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अँकर फेस्टिवल बने। वा वा वा, खूप मजा येते। मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो MSJ आयोजित दांडिया उत्सव 2025 मध्ये। या बात आहे, हाच उत्साह हवा आपल्याला। आपण गेले 1-1.5 तास नाचतोय मित्रांनो, काय माहोल तयार झालाय। वा, पण त्याआधी आता आपण एक 15 मिनिटांचा एक छोटासा ब्रेक घेतोय। टेन्शन घेऊ नका, परत चालू करायचं आपल्याला। इथे आजूबाजूला स्टॉल लावलेले आहेत, जिलेबी खा, फाफडा खा, ढोकळा खा, बर्फ ना गोला पण खा, मलाई वाला। 15 मिनिटांनी भेटू आपण सगळे। ऐका ना, झालं म्हणजे आता संपलंय ना? नाही नाही नाही, 15 मिनिटांनी पुन्हा एकदा सुरू करायचं आहे ना। हो, काय आमचे वाद्यवृंद आहेत ना, त्यांना थोडं ब्रेक पाहिजे की नाही? त्यासाठी 15 मिनिटाचा एक ब्रेक छोटासा, पुन्हा एकदा गरबा सुरू होणार आहे। थांबा, धावू नका। झालं आई झालं, जाऊया आता आपण। काय जाऊया काय काम कुठे झालंय अजून? मिळालं नाहीये कोणी अजून। आई मी तुला आधीच सांगितलेलं, मी अर्धा तासाच्या वर थांबणार नाहीये। माझे उद्या महत्वाचे 2 प्रेझेंटेशन आहेत, मला रात्रभर त्याच्यावर काम करायचं आहे, मला होमवर्क आहे अक्का। आणि मुळात ऐक आई, सकाळी 7 ला लॉग इन करायचं आहे मला। लॉग इन नुसतं लॉग इन आधी स्वतःच्या लॉग इनचा बघ। काय नाही, आधी लॉग इन ओमकारचं, मग लॉग इन ऑफिसचं। पटकन निघूया, चल पटकन। कुठेही जायचं नाहीये। अगं कसं मिळणार आहे आई कोणी? जिथे असे लोक जमतात ना तिथे जायचं असतं, ते खरे मॅरेज ब्युरो असतात, कळतं का तुला? बोलतेस आई? मी कुठे भेटले तुझ्या बाबांना? मला नाही माहिती। अंतयात्रेत भेटले। अरे तिथे अंतयात्रेत मी फक्त तुझ्या बाबांकडे बघून एकदा असं केलं, लगेच झालं, पसंत पडले मी त्यांना। दुसऱ्या दिवशी बोलणी झाली, 3 महिन्यात लग्न झालं। वेळेत झालं की नाही माझं? आई अंतयात्रेत तू पुरुषांकडे बघून करत होती? पुरुषांकडे
बाबांकडे बघत होते तुझ्या. बाबा पुरुष नाही आहेत का? अरे पण लग्न केलं ना त्यांच्याशी मी, असं बोलशील आईला? मग कुठे जाऊ आता मी? लोकांना मारत फिरू आणि मग त्यांच्या अंत्ययात्रेला जाऊन मुलींना असं करू का मी? असं ना, तुला मी सांगितलं नव्हतं त्या ढोल ताशा पथकात जा, सांगितलं होतं ना. पण नाही, तिथे चांगल्या ढण 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 मुली असतात. पण नाही, ह्याला कोणीच नको. कुठला प्रकार आहे मुलींचा? ढंढण ढंढण हा कुठला प्रकार आहे मुलींचा? तो पक्या बघ, त्याचं काय? गणपतीला ढोल ताशा पथकात जॉईन झाला, दिवाळीत लग्न झालं होतं त्याचं. ए आई, पक्याचं मला काही सांगू नको चांगलं please. वाजवता वाजवता इकडे तिकडे बघायचा, एक घटवली, लग्न केलं मस्त. काय ऐकलंय माहितीये तिच्याबद्दल? 20 मिनिटात अख्ख्या घराचा स्वयंपाक करते. ढन 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 ठन ढन ढन ठन ठन ढन ढन ठन ठन. बरोबर बरोबर आहे. अख्खा तिचा स्वयंपाक ढोलताशाच्या बीटवर होतो. ढण 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 ठक ठक ढण 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 टक टक ढण 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 असं होतं. असं नाही करायचं वेड्या वेड्यासारखं. मग नाही कटणार, कसा खपशील मग असं केलं तर? मला नाही खपायचंय आई, नाही मला खपायचं आहे. ती बघ. राम राम. बघ तिच्याकडे मुलगा आहे, तिच्याकडे त्याच्याकडे पण मुलगी आहे, सगळ्या मुलांकडे मुली आहेत. दाढीवाला आहे बघ, इथे तो छोटूसा दाढीवाला आहे, एवढ्या सुंदर मुलीला घेऊन बसलाय. आणि आम्ही काय करतो, सकाळी सकाळी उठून दाढी करायची असते आम्हाला. सकाळी सकाळी उठून चिकना चोपडा बनायचा असतो. आय वर्क इन अ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन. आई उपयोग आहे त्याचा. इथे कोणी बघत नाहीयेस तू, मिळत नाहीये कोणी. आई, एकतर सून पाहिजे, किती वेळा सांगू तुला. अगं अशी नाही मिळणार आहे सून आई, जरा थांब नाही. आणि मुळात इथे सगळी लोक कपल कपल नाही आहेत, कोणी असं मुली. तो बघ, तो आहे की नाही एकटा? मग नक्की मुलींना शोधायला आलाय, नक्की मुलींना बघायला आलाय. बघ बघ, नजर बघ, नजर बघ, शिकारी दिसतोय, शिकारी. वाटेल ते बोलतेस तू आई, वाटेल ते बोलते. नाही वाटत आहे शिकारी तो? नाही, मला नाही आता वाटत. बघ तू. ए छोकरू, अंजू. कोण अंजू? म्हणजे अंजू असं काही नाही. राम राम. जय श्री कृष्ण मासी. તમણો ગરબો છો? હા, અહીંયા ગરબા રમવા આવ્યો છું. એકટો છો? ના, એકલો નથી. હા. હું છે માસી, નવરાત્રીમાં દર દિવસ છોકરીયા કલર બદલે છે અને આ ચીકણો કલર મેચ થવાવાળી ગર્લફ્રેન્ડ બદલે છે. હમણાં એ જ પ્લાન કરું છું કે અહીંયા છોકરી છે કે નથી પટવા માટે. જમવો છો? ઓકે, જાઉં? शोधो છો? હા. शोधो शोधो. जम्मू छो म्हणजे बघितलंस का? काय? तू काय बघ, तुला तुला बघायला सांगितलं होतं ते बघितलंस का? तुला मुळात काय कळलं ते बोल. तू काय बोलला, काय कळलं? कॉन्फिडन्स बघितलास त्याच्या तोंडावरचा? अन मोगले माटे छमणे छमणे पटवानू छे. बघितलास? कॉन्फिडन्स बघितलास? ते महत्वाचं आहे. शिक काहीतरी त्याच्याकडनं, शिक काहीतरी. ह्याच्याकडनं शिकायचे दिवस आले आहेत माझे. हो, हमણાં पोरगा छा लड़की छोकरा छीछा. आमचा छोकरा खाचो एकटा नाचो छो, एकटाच घरी जाओ छो. અને છોકરા છોકરી અચ્છામાં હાસે કા? છોકરાના છોકરી, અમારા છોકરા છોકરો છે કામ છે का? गुजराती, राजस्थानी, हरियाणवी, पर्शियन, सगळं मिक्स होत आहे आई. सगळं कशाला? मुळात तुला का गुजराती बोलायचं? नको ना बोलू. आता आहे मी 7 भाषांमध्ये पारंगत. माझी काय चूक आहे? मेहनत केली आहे त्याच्यामुळे आलंय. तुझ्यात काय आहे टॅलेंट? माझ्या टॅलेंट काय आहे? माझ्यात टॅलेंट काय? चल तुझी मेहनत घेऊन आपण जाऊया. चल जाऊया. तेही जायचं नाहीये. आज एक तरी मुलगी घेऊनच जायची. आई आई घेऊन जायचं म्हणजे भाजी घ्यायला आली आहेस की काय? की घेऊनच जाणार मी. एकतरी मुलगी कुठली दिसली एक वाटा घेतेच असं नाही आहे आई. હલે હા. અરે નહીં નહીં, હું સ્ટેજ ના આગળ છું, તું ક્યાં છે? અરે અહીંયા આવ ને. હા, આઈ એમ વેઇટિંગ. હા હા. काय चल. हा? आई एकटी आहे. नको ग हे करूस आई, नको ग करूस हे. किती घाण वाटते. एकटी आहे नको करूस हे. ते विलन असतात ना, विलन. भगवान के लिए तुम्हें छोड़ दिया तो हम क्या, तशी वाटते तू. असं नको करूस तू. लाईन मार. आई नको ना ग करूस हे. कोण असं लहान रणजित वाटतेस तू आई, रणजित. कोण रणजित?
काय मला वाटतंय नको करूस. कसा करशील? असं कर म्हणजे जगातली कुठली आई लाईन माल लाईन असं कुठली आई सांगते सांग बरं ही मला. आई सांगते, या ओंकारची आई. आणि ही वेळ ना तुझ्यामुळे आली आहे. माझ्यामुळे आली किती वर्ष वाट बघते मी सुनेची. लगेच रडायचं नाहीये. एक सून मागितली तुला, का नाही देतेस तू सून मला? थांब ना. काय करायचं तुझं? नातेवाईक मला फोन करून विचारतात, मी काय उत्तर द्यायची? नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे हसरे क्षण टिपायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, 25 सप्टेंबर रोजी तुमच्या भेटीसाठी सज्ज असणाऱ्या छबी या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ आज आपल्या जत्रेत सहभागी झाले. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मराठी हिंदी मधील अष्टपैलू रंगकर्मी मकरंद देशपांडे सर, हरहुन्नरी अभिनेत्री अनघा अतुल, एव्हरग्रीन अभिनेते समीर धर्माधिकारी सर, गोड अभिनेत्री सृष्टी बाहेकर, अभिनेता ध्रुव छेडा आणि या सिनेमाचे दिग्दर्शक अद्वैत मसूरकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, ज्युनियर सिनियरच्या पोलीस लव्ह स्टोरीमध्ये आज येणार आहे मामाच्या मुलीचा अडथळा. चला बघूया आज तरी ही प्रेमाची केस सॉल्व्ह होतीये का तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. बोल बोल, माल कुठे लपवलायस? मी नाही. बोल, कुठे लपवलायस माल? मी काय नाही केलं. पुऱ्या करतोस? नाही. पोलिसांचा धाक नाही राहिला? पोलिसांचा धाक नाही राहिला का? बोल, साथीदार कोण आहेत? बोल बोल, कोण आहेत साथीदार? कोण नाही मॅडम. फवाड नाही उघडणार ना तू? बोल, एक काम करा, कपडे काढा आणि उलटा टांगा याला. मॅडम, मी कपडे काढेन, पण माझी पिळदार शिरष्टी बघून तुमचं मन विचलित नाही होणार? हे कठीण कठीण शब्द बोलताना जिभेची पीळ कधी पडेल ना ते कळणार नाही. खूप करायचंय पुढे. चला, पिळदार शरीर यष्टी म्हणे. कपडे काढा त्याचे आणि त्याला उलटा टांगा. जोपर्यंत कबूल करत नाही तोपर्यंत फटके द्या त्याला. नाही तर एक काम करा, याने जर कबूल नाही केलं ना तर ह्याच्या हातात गॅस सिलेंडर द्या. जर तो सिलेंडर खाली जमिनीला टेकला तर याच्या छातीच्या आणि दाढीच्या केसांची गाठ मारा. आणि तरी पण तो नाही ऐकला तर त्याला असाच उलटा टांगून पाठीतून वाकवा आणि त्याच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांची गाठ मारा. आणि तरी पण तो नाही ऐकला तर त्याला नारळाच्या सोलायच्या मशीन मध्ये बसवा आणि त्याला सोडून काढा. बोलतो बोलतो बोल पटकन. मामा ये काय मामा तू पण. मॅडम जय हिंद मॅडम. काय करताय मॅडम? जय हिंद. एक मिनिट. काय झालं मॅडम? एक मिनिट. मामा बस की बस की बस की. मॅडम काय झालं? मॅडम टिकली लावली होय, छान दिसताय. काय झालं मॅडम? नाही, विसरले. पाठांतर करायचं ना. तसं नाही. मग एनिवे, बोला की. हे होतं ना तुमचं हे नाईट शिफ्ट होती तुमची. तुम्ही आता कसे काय? नाही नाही, ती काय झालं, काल नाईट शिफ्टला आलो, मग तिथनं बंदोबस्ताला पाठवलं, पुढं नाकाबंदीला पाठवलं. आय शपथ दुपार गेली त्याच्यात. सांगतोय काय, म्हणलं आता दुपार झाली, आता इथनं परत घरी जा. मग परत येताना ट्रॅफिकमध्ये अडका, म्हणलं कोण एवढा ताप करेल, गाडीतच झोपलं. म्हणलं आता डायरेक्ट ड्युटीवर जाऊ आणि इथं चालू डायरेक्ट. तरी पण एवढे टवटवीत फ्रेश फ्रेश वाटतंय खूप. ती जाऊ द्या, ती राहू द्या. ही आपले छोट्याला आटता का? ही छोट्या नाही, मामा आहे माझा. सॉरी नमस्कार. सॉरी, माय मिस्टेक. मला वाटलं बंदोबस्त मध्ये तुम्ही त्यांना नाही घेऊन आलात की काय? काय झालं मॅडम, म्हणलं ना काल ड्युटी आलोय, घरीच नाही गेलोय. ती मामा आला सकाळी, शोध होता मला घरात. आईला विचारलं पोरगं कुठं आहे, तर आई म्हणली काय अजून कामावून आलाच नाही घरी. तर काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून मग ह्यो चालला इकडं पोलीस स्टेशनला आलाय मॅडम. ती मामा
हा तेच म्हणतोय. काय झालं ही पोरग 2 दिवस झाले घरी आलं नाही हो. आई म्हणली ते काय नाही पोराचं लग्न करून टाकायला पाहिजे. मामा म्हणजे काय सगळी जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली. म्हणली मंगू हा मंगू म्हणजे मी मंगू सॉरी मंगू म्हणजे मी मंगेश मामा. हा पण सगळे मला प्रेमाने मंगू म्हणतात. मामा म्हणते म्हणले मंगू तू जी काय पोरगी ठरवशील का नाही ती आम्हाला पसंत आहे. म्हणून म्हणलं एकदा का बाच्याला विचार बाबा तुझ्या मनात काय ती सांग म्हणजे मी मोकळा. मामा कशाला आपलं उगाच. मामा असू द्या तुम्ही काय. नमस्कार करते. मोरे हे करा 4 कप चहा सांगा. मॅडम 4 कप कशाला? आपण दोघं एकाच कपात पिऊया ना. आफ्टर ऑल शेअरिंग इज केअरिंग. गरम चहा खिशात होते ना जा. काय धमकी आहे. चेअर इकडे आणून ठेवा. काय झालं मॅडम? सांगितलं ते काम करा. नाही मला जा जा. अरे असू द्या ना काय तुम्ही. ऍक्च्युली मामा मला तुमच्याशी थोडस बोलायचंच होतं. मग बोला की हाय मी हाय बोला ना. मग काय चला मॅडम काय बोला काय बोला लागते. मी गेले कित्येक दिवस पृथ्वी यांच्या मागे लागली आहे. लग्न करा वय झालंय आता लग्न केलं पाहिजे. काय की हे एवढे जबाबदार आहेत. स्वीट फीट धीट आहेत. कर्तव्यनिष्ठ आहेत एवढे. म्हणजे कसं एक हे ते काय म्हणूयात सर्व गुण संपन्न आहेत पण तब्येतीची हेळसाण करतात खूप. त्यांनी काळजी घेतली पाहिजे. ते ओव्हरनाईट काम करतात. 24 तास ड्युटी करतात. शरीर नंतर थांबतो थकतं नंतर. आणि अशा वेळी कोणीतरी हवं ना काळजी करणार वाट बघणार. तेच सांगते त्यांना लवकर लग्न करा. नाही अगदी तुमचं बरोबर आहे हो. पण पोलीस माणसाबरोबर कोण लग्नच करायला तयार होत नाही. पोलिसाला पोरगे पाहिजे म्हणजे केवढं टेन्शन असतं तुम्हाला माहिती आहे का? पण अहो कोण देणार आहे कोण आपली पोरगी कोण देणार आहे? अहो कचरच्या पोलिसाला द्यायला कामाचं ठिकाण आहे नाही म्हणजे घरी कधी येणार तो माणूस. मग मी काय म्हणते मी एक तुम्हाला सजेस्ट करू का मामा? अशीच मुलगी बघा ना जिला पोलिसाची कर्तव्य माहिती असतील जिला पोलिसाच्या जबाबदाऱ्या माहिती असतील अशीच मुलगी बघा जी पोलिसी सेवेत असेल. मला तर वाटतं एखाद्या लेडी पोलीस ऑफिसरने माझ्यासारख्या हँडसम त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलिसाबरोबर लग्न करावं. हो मी गाणं पण लिहिलंय. हीच आमची विनवणी हेच आमचे मागणे पोलिसांनी पोलिसाचीच लग्न करून टाकणे. एक इधर तो सुना सुना लग रहा है मेरे को. तुम्ही थांबा. काय करतोय तुम्ही थांबा. तुम्ही कशाला मारताय कशाला मारताय त्याला तुम्ही काही कोर्ट आहे का? त्याने जर का गुन्हा केलाय का नाही कोर्ट ठरवेल ना. तुम्ही कशाला ठरवताय हेच मला पटत नाही. पोलीस म्हणलं की रागीट मारकुटे. नाही मामा तसं नाही आहे. कसं आहे सगळी पोलीस तशी नसते. मुळात पोलीस अशी नसतातच. चांगली माणसं असतात. तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं असतात. काय कामाचं प्रेशर असतं ताण असतो म्हणून जरा राग येतो बाकी काय नाही. एवढंच आहे. एवढंच कसं आता मॅडम काय म्हणतात की पोलिसातली एखादी पोरगी बघायची. म्हणजे नाही बघायला काय हरकत ती सुद्धा अशी रागीट आणि मारकुटी भेटली मग काय करायचं? बायको कशी पाहिजे? सोजवळ प्रेमळ आलेल्या गेलेल्या माणसाची गोड बोलणारी पाहिजे. तवा घराला घर पण येईल का नाही? हाय का नाही? मामा पण मामा पण सगळ्याच मुली काही तशा नसतात. सगळ्याच मुली पोलीस डिपार्टमेंट मधल्या काही रागीट काय मॅडम काय मारकुट्या नसतात. काही मुली असतात सोजवळ मवाळ असतात. काही मुली पोलिसांचं कसं असतं बघा मामा की नारळाप्रमाणे असतात पोलीस. बाहेरून टणक असतात पण आतून मऊ असतात मवाळ असतात. पण माझं तसं नाही. मी एक मॅच्युअर नारळ आहे.
म्हणजे मोरे मॅच्युअर नारळ आतून पण टणक. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा गुलदस्ता घेऊन तुमच्या भेटीसाठी सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, 26 सप्टेंबर रोजी आपल्या भेटीसाठी सज्ज असणाऱ्या बदमाश या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक रघुवंशी, युवा अभिनेत्री धनश्री कांबळे, डॅशिंग कलाकार धैर्यशील गायकवाड, हरहुन्नरी अभिनेत्री पुष्पा चौधरी, अभिनेता साई सिंग आणि या सिनेमाचे दिग्दर्शक जगदीश रघुवंशी. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी गप्पा मारणार आहोत, पण आत्ता वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे टूर प्लॅन करून देणारा नवरा आज त्याच्या बायकोला तिच्या मनाप्रमाणे टूर प्लॅन करून देईल का? चला बघूया तिकडे काय घडतंय. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. मॅडम, ठाणे आणि डोंबिवलीमध्ये एवढा उजेड काय का? कारण मध्ये दिवा आहे ना. मृणाल, तू एवढी फनी असता. मोठं स्किट दिलं पाहिजे मग बघू. बघितलं का माने, न्यू कमरचे जोक आणि त्यांना प्रोत्साहन देणारे सिनियर नट. हा जोक मी जर पहिल्या सीझनला केला असता ना, तर मी एलिमिनेशनची वाट नसती बघितली, स्वतः शो सोडून गेलो असतो. असू दे सर, जरा हापिसात कसं हसतं खेळतं वातावरण ठेवायला लागतंय. तेवढं आहे. त्याच्यामुळे सर, ही कॉस्टिंग दिलं आहे बघा तुम्हाला. हे बघा, ही वरचं दिसते का, ही कॉस्टिंग आहे, एकदम व्यवस्थित आहे बरं का, त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. वा वा. पण तुम्ही मी जे सांगितलं ते तयार केलं. थांबा, ती कुठे गेलं. हे बघा, ही पण आहे, ही जरा हाय, ही तर एकदमच फायनल, म्हणजे लोएस्ट कॉस्ट आहे, एकदम मस्त आहे. व्यवस्थित आहे. इथे फोन नंबर का लिहिलाय? प्राइस आहे होती. कॉस्टिंग आहे ती 9,98,762. ओ आणि जीएसटी वेगळा आहे अजून. माने, जीएसटी आधीच घ्यायचा ना माने. आणि नियम बदललं मग. ओहो, त्याच्यामुळं कसं तुमचं पैसे वाचवतोय सर मी. ओहो, काय म्हणजे नेमकं कळणं. चर्चा काय वानगड आहे. चांगलं आहे सगळं. व्यवस्थित बघून घ्या सर. कसं आहे माने, ते बजेट मध्ये आहे की नाही सगळं बघावं लागतं. शेवटी पैसे मीच देणार, पण घरच्यांना पण एक विचारलं पाहिजे की बाबा परवडतंय का. नाही, ती बरोबरच आहे सर, पण कसं आहे, ह्याच्यापेक्षा कमी प्राइस कुठेच मिळणार नाही तुम्हाला. कळलं हो, पण टुरिस्टकडे घरच्यांना विचारलं पाहिजे ना. बरं, तुम्ही सर घ्या विचारून. फायनलच करा, पण घरच्यांना एक फोन लावतो. फायनल आहे ते. नमस्कार. 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 मला टुरिंगच्या प्लॅनिंग बद्दल जरा चौकशी करायची आहे. हा, या ना, या ईशा मॅम आहेत, या तुम्हाला टूरच्या सगळ्या डिटेल्स देतील. या ना, बसा इकडे. या बसा. कुठे जायचंय तुम्हाला सांगा, आपण छान प्लॅनिंग करूया. तुम्हाला किती इकडं काय, इकडं काय आहे माने, इकडं काय आहे माने, काय करताय? इकडं काय आहे, इकडं काय आहे माने, इकडं काय आहे माने, इकडं काय आहे. कस्टमर त्या काय करताय? बायको आहे माझी. काय बायको आहे माझी. तू मिसेस माने? अरे, चेष्टा करता की काय? इथे काय टूरच्या प्लॅनिंगला येत आहे? घरी विचारायचं होतं, घरी प्लॅनिंग करून दिलं असतं यांनी. माझं म्हणणं पण तीच आहे, घरी व्यवस्थित प्लॅनिंग करून देतो, कळलं का. घरी चल, घरी चल, घरी चल, व्यवस्थित प्लॅनिंग करून देतो ना मी. घरी चल.
मला तुमच्या बरोबर टुरिंगचं प्लॅनिंग करायचं. मी प्लॅनिंग करून दे, तू घरी चल. मी नाही म्हणलं तर. घरी चल. घरी चल. नाही म्हणलं तर. आणि काय मला टुरिंगचं प्लॅनिंग करायचंय त्यांच्यासोबत. बघा आपली घरातली लपडी आहे ती घरात काय ती बघू. 4 चौघासमोर तमाशा नको सांगून ठेवतोय. तुम्ही तुमचं प्लॅनिंग केलंय ना पुढच्या दिवसाचं. काय करते ती? मग तुम्ही तुमचं प्लॅनिंग केलंय, मला माझं प्लॅनिंग करू द्या. कशाचं प्लॅनिंग करायचं? हात सोडा. नमे जा तमाशा तिकडं करू नको. मग तिकडे जा. मग जा तिकडे. मग तिकडे मग जा. मग लय करतीस माझं हापीस आहे ना. मी तमाशा करू नको. माझं हापीस आहे. तुला मी बघा मी 1 मिनिट. मी आता तुमची कशी बदनामी करते कंपनीची. तुम्ही माझ्याशी बरोबर वागत नाही कस्टमरशी. 1 मिनिट. हे गाईज ही बघा ही कंपनी. माने काय करताय तुमच्या पर्सनल गोष्टींमुळे जर कंपनीची बदनामी झाली तर काय होईल? सॉरी मॅडम सॉरी. मी जरा मॅनेज करा ना. पर्सनल आहे ना तुमचं. अरे हो तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या क्लायंटचं बघा, मी बघून घेते. हो मॅडम. आणि त्यांना एकटीला फिरायला जायचं असेल तर जाऊ द्या. इंडिपेंडेंट वुमन आहेत त्या, फिरू द्या त्यांना. अहो कशाचं इंडिपेंडेंट मॅडम, लग्न झालंय आमचं. आम्ही दोघं जातो ना. ते काय झालंय आमचं थोडंसं भांडण झालंय घरी, तर इथं बाहेर काढायची काही गरज नाही ना. मला 22 तारखेपासूनच प्लॅनिंग करायचंय. 22 तारखेचं प्लॅनिंग आहे का? तरी आत्ता टू पिटली माझी. काय इकडे बस. काय झालंय मॅडम? 22 तारखेला आहे की नाही, ही जी आई माझ्या घरी येणार होती. ते खूप ताई यांना नाही खूपच नाही. माझी आई जड झाली यांना. अगं जड नाही झाली, माझं ऐकून घे ना. ही जी आई येणार होती नेमकं त्याच दिवशी माझा आई वडील सुद्धा येणार आहे ती. अरे बाप. तर काय आहे, वडिलांचं ऑपरेशन आहे, माझ्या मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे. तर तेव्हाची अपॉइंटमेंट मिळाली डॉक्टरची. तर अपॉइंटमेंट कशी पुढे टाकणार ना. ऑपरेशन आहे बरोबर. हा आणि कसं होतंय, आपली खोली केवढी आहे ना. एवढी खोली आहे. आपण दोघं बी एकमेकांच्या पायावर अंगावर तांगड्या टाकून झोपतोय. कसं झोपणार आहे सांग मला. त्यात तुझी आई येणार. मी हिला काय म्हणलं 8-15 दिवसानं बोलवू ना. बरोबर. निवांत राहू, काय टेन्शन नाही. येऊ द्या आईला तवा. पण आत्ताच तिला बोलवायची. त्यामुळे जरा भांडण झालंय आमचं. मुद्दाम करतात. मुद्दाम नाही करत. माझी आई साधी आहे हो. यांना बघवत नाही. माझी आई घरी येते ना 15 दिवसाला आरामाला, यांना बघवत नाही. मला प्लॅनिंग करा. तुम्ही जर मध्ये हे गाईज ही कंपनी बघा माझ्या मध्ये. माने बंद कर. कंप्लेंट करतील त्या. डोळा फिरवू नको. इकडे बघ. ऐका ना, त्यांचे डोळे फिरतात. नको ना. माने तुम्ही ते बघता का प्लीज? त्या कंप्लेंट वगैरे करतील, कंपनीची बदनामी होईल. सॉरी माने. जा तिकडे. बसा ना माने, बसा ना. सोडा. बाई नमस्कार. तुझ्यामुळं काल आली पोरगी मला बोलती, लक्षात ठेव बघतो. तुला रिअल्सला यायला नको. इकडे आवाज वाढतोय तुझा. सुटल्यावर घाव. जाऊ तुम्ही. जाऊ द्या ना. तुम्ही त्यांचं बघा ना, मी बघते यांचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका काही. हा सर बोला. माने हा बोला की सर. हे थायलंड आणि पट्ट्याचं साधारण काय होईल हो? सर थायलंड पटायचं बघा इथं खाली दिलेलं आहे. 1,45,000 रुपये बजेट आहे सर. एवढे? तुम्ही माझ्यासोबत थायलंडला येणार आहात? असताय सांगा मला काय. अहो सर थायलंडला जायचे ना तुम्हाला? काय बंधनकरवाडीला जायचे का सांगा मला. 1,45,000 बजेट आहे. तेवढं लास्ट एक बेस्ट प्राइस एकदम. बेस्ट प्राइस आहे तेवढं. लेट मी चेक. येस बघून घ्या सर. व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे. एवढे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. तुम्ही हवं ते सांगा, मी सगळं प्लॅनिंग तुम्हाला करून देते. काही टेन्शन नाही. हा तुम्ही सिलेक्ट करा कुठे जायचंय तुम्ही. आता लगेचच कुठे जाणार आहे? तिथं जायचंय मला. लगेच जाणार आहे म्हणजे काय पिशवी घेऊनच आलीस का? लगेच जाय. कुठं जाणार आहेस का तू? माने कुठं जाणार आहेस तू? बोंगाडे म्हणायचं काम नाही. गावाच्या बाहेर पडलीस का कावा? माने तालुक्याला गेली नाही साधी. आणि आता मॅडम एक काम करा, हिला एका अष्टविनायकचं 2 दिवसाचं प्लॅनिंग देऊन टाका. हिला संपून टाक. महाबळेश्वर द्या, नाही तर एकटी तिथं स्ट्रॉबेरी खात बसेल. माणूस सांगतोय तिथं मला जायचं नाही आहे. मग कुठे त्यांच्या म्हणण्यानुसार मी चालणार नाही. तुम्ही तिकडे जाऊन बसा. मी माझं काय ते प्लॅनिंगचं करते. नाही तर मी दुसरं टुरिंग बघू का? नाही दुसरं टुरिंग. नाही ऐका नाही म्हणलं तर. माने हे गाईज काय करता? घरी चल. येणी सोडा. घरी चल. येणी सोडा. घरी चल. तिकडं मग जा. तिकडं जा. मग तुमच्या आता बघते. तुमच्या आता बरोबर. तुला धावतो मग. तू घरी चल. तुला माने जा ना तिकडे. तुम्हाला माझ्या येणीला हात घातलाय तुम्ही. येणीला हात घातलाय म्हणजे मग माने बसा तिकडे. काय चाललंय? बसा. माझ्या आई सोबत मला
मला टूर प्लॅन करायची आहे. बरं चालेल. आपण कुठे आई सोबत करायची का टूर प्लॅन? तरीच म्हणलं नवरा असताना कसं काय तू आई सोबत प्लॅन करतेस टूर? एक मिनिट सर, माने काय टोन आहे हा? लग्न झालंय म्हणून काय आई बरोबर फिरायला नाही जाऊ शकत ती? तसं नाही आहे मॅडम, ही जी आई हिच्या वरची आहे. म्हणजे